नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे सकाळची आणि बाबलीला बघायची तुम्हाला। ती बघा बाबली, आता मी जशी बाहेर चालले तसा तो बघतोय कुठे चालली आता येला माझ्या मागं आला तो बघा, आला माझ्या बाबुली, आली लगेच आली है ना। पण मी ह्याला नाही नेणार कुठंच। ए तू येऊ नको माझ्या बरोबर, चल जा घरी, चल घरात जा। कुठं जायचंय तुला, कुठं जायचंय, चल दाखव मला। कुठं जायचंय, कशाला येतो माझ्या मागं। मग पट्टा काढ, या पट्टा काढायला या। अगं माझं बघण्याचं बाळ, या पट्टा काढू, या लवकर। काढायचे हो बघा माझ्या बाबलू कसं शांत, म्हणजे पत्ता काढ मम्मा, पत्ता काढ। असे राहू दे ना, हेअरबँड मस्त दिसतो, हिरोईन दिसते हिरोईन। थांब, दात घासायचे, आज थोड्या वेळाने घासू, थांब जरा फिरून येऊ आपण। हा लगेच दरवाजा। तर इथं बघा आमचा पसारा कसा झाला। इथं हा वट्टा नेहमी माझा मोकळा असतो, पण आज इथे पसारा का आहे तर तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं आहे की आमचं बाहेरचं काम चालू आहे तिकडे, ते बघा। तर चला आपलं काम कुठपर्यंत आलंय ते बघूया आणि माझा टायगर दाखवणार, चला। हा येते, चल इथून जाऊया। हा चल इथूनच, दरवाजा बंद आहे। अगो बाई दरवाजा बंद आहे, चल तरी पण जायचं, आपण इथूनच जायचं। ये चला, सगळ्या फ्रेंड्सला दाखवायचा आपले हां काय चाललंय काम। थांबा जरा, चप्पल घालू दे मला। हा घालती चप्पल। हा चला, कुठं काम चालू आहे आपलं, दाखव। चल काम कुठं चालू आहे, दाखव कुठं। हां ही बघा आमची रेती आहे ना, इथं रेती पडले। हे आमचे मिस्त्री आहेत, हे एक बिगारी आहेत, आणि हा ओट्याचं काम चालू आहे आता। काल पूर्ण प्लास्टर झालं आहे त्या दरवाजापासून, तर इथून हे असं हाफ प्लास्टर केलं आहे। जेवढं प्लास्टर रफ झालेलं तेवढं तोडलं, आणि हे 2 कट्टे तसेच ठेवलेत, हे 2 ड्रम ठेवण्यासाठी। हे गटारची नाली पण व्यवस्थित बनवायची, मी काल पण सांगितलं तुम्हाला, गटार पण बनवायचं आहे। तर हे बघा व्यवस्थित असा मस्त केलं आहे त्यांनी, मिस्त्री एक नंबर आहे, बोलायची काही गरज नाही। आम्ही काम दिलं असंच करतायत ते, बाहेर येऊन बघायची गरज लागत नाही। इथून आमचा रस्ता आज दिवसभरासाठी बंद होणार। टायगरची माझी बसायची जागा होती इथं मस्त, ती पण गेली आहे ना तागुली। आता चांगली आहे, नवीन मस्त येणार आहे ना बाबुडी। कुठे अंजूकडे चल म्हणतोय, अंजू नाही आहे घरात, अंजू गावी गेले। ए इकडे या, अंजू नाही आहे, चल अंजू गावाला गेली, ये लवकर इकडं। हो मच्छीवाला आला एक वरडत। इकडे लाद्या पण आणल्यात त्या, आता होऊन जाईल आजचा आणि उद्याचा दिवस एक लागेल, 2 दिवसामध्ये काम आमचं होऊन जाणार। हे धुमास आहे, धुमासनी कशी अशी चेस्ट आहेत बघा। हे काय लगेच त्याला वाटलं फिरायला जायचं। ए फिरायला म्हटलं की लगेच तिकडे जाऊ नको, चल हो इकडं। काय का दादाची गाडी कुठे आहे मला दाखव, या इकडं। टायगरला आली वाटतं शिशी, वाटतं पोटी आली का सू आली काय माहिती, पोटीच आली वाटतं, गेला तिकडे, जाऊ दे। तिकडे येऊ का। आला स्वतःच आला इकडे। ते बघ आपल्याला आधी कोणी शिशी केली, सू केली, टागुली सुसू केली ना। करू दे त्यांना, काम करू दे। इकडे डोळा छाप करायचा आहे। हा या, थांब डोळा छाप कर, थांब। घाण झाले सगळे डोळ्याला, हे बघ, थांब। मग बोला मोठा हिलो माझ्या डोळ्याला घाण घेऊन फिरतो। त्याला द्यायची ना। काय झालं, कशाला कापते बाटली? अहो त्या मिस्त्रीने मागितली बाटली। हा मिस्त्री बोलला ही बाटली कापून द्या मला, आपला पाण्याचा वाल आहे ना तिथं, ते काम करताना बोलले तो वाल कुजून जाईल, म्हणून तो आता बघा ही आयडिया कशी करतो त्याने। ये दाबली द्यायची आपल्याला ना, चला ये ले लो।
आता बघू चल आपण काय करतोय ते मिस्त्री काय करतोय बघ. मग मला चप्पल घालते माती आहे बघ सगळी. हे बघा हा वाल आहे पाण्याचा आमच्या इथं. खालच्या नळा लोकांना पाणी जायला लागतं ना त्यासाठी, तर त्यांनी अशी आयडिया केली बघा. दिमाग असतो ते खरंच मिस्त्र्यांना, उगाच नसतो. आता ते ह्याच्यात असं ते वाल बुजू नये म्हणून घुसवलं. आता ते वरून जेव्हा रेती बिती टाकणार ना मग तो बुजणार नाही है ना दाबू. क्या हुआ चिट्टी काटी, क्या हुआ? चिटिया है उधर. ये बहुत भारी है ना. ये लोखंड का है ना. भारी है ना. ऐसा करके असं चेचलं ना मग कसं जमीन दबते सगळी, नाही तर वरच्या वरती सगळं मटेरियल बसून जाईल म्हणून ती आयडिया आहे. टायगर ते बघ आपल्या रेतीत खेळतायत ते बघ. त्यांना ओरड त्यांना. हे बघ की येडीला ते येडीला तिकडे नको, येड्याला नको मारू. येडा काय नाही करत. येडा चांगा आहे. इकली याला काय नाही करत बाबुली. तो बघतो बिचारा कसा घाबरला. ये लवकर या. हे बाय पिल्ल रेतीमध्ये खेळतायत बघ कसे. सगळी रेती पाडतात खाली. या हे बाय यांना इकडे ये लवकर. येडा घाबरला बघ कसा. येडा टायगर जो गेला ना जवळ, येडा लगेच तो बघा तिकडून सुममध्ये कल्टी मारली लगेच. हे बघ कसा है ना. तागू कसा गेला ना तो, घाबरला बाबलीला माझ्या. चल घालत बाहेर नाही फिरायची. या नाही यायचं घरात, नाही यायचं. त्याला नको मारू. चल घरामध्ये चल. तुला घरात यायचं का नाही मला सांग लवकर. नाही तू घरात येतो का नाही. जाऊ मी गावाला जाते. राज इथंच उभा बघ. आता मी खरंच जाते गावाला. येते का बघ. जाऊ का. जाणार आणि तुला नेणार पण नाही बघ. आता एकटीच जाणार आणि मस्त जाणार आपल्या गाडीतून जाणार, भुरभुर करत जाणार. आणि अजिबात नेणार नाही म्हणजे नाही नेणार. आणि सुमित दादाला पण नेणार बघ. आज काय हे वडे बनवले. आज काय वडे आणि एवढ्या मोठ्या टोपात काय हे एवढं बनवलंय. चिकन आणि चिकन वडे, कोंबडी वडे. हो सॉरी. मस्त आणि त्याचा वास पण मस्त येतोय. हे काय टाकलं याच्यावर असं हे दिसतंय ते. हे कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी आहे ना, माझ्याकडे मेथी नव्हती. मी काय केली, कसुरी मेथी थोडीशी क्रश केली अशी, थोडी गरम करून ती त्याच्यात टाकली. मस्त त्याचा असा वास येतोय आणि मस्त स्मूथ एकदम नरम आहे ते बघा. फुगले बघ कसे टम्म. आणि त्याचा वास पण मस्त येतोय ना. कारण 2-3 दिवस झाले आम्ही. पण ते येलो कसं झालं. कलर टाकला आपलं. कलर म्हणते हळद टाकली. हळू. वड्यांना असं असतं, तेल अंगावर उडतं, थोडी सावधानी बाळगायची. छानपैकी मस्त कोंबडी वडे. आज म्हणजे कोंबडी वडे खायची इच्छा झाली. चला खायची इच्छा झाली की खायचं. मस्तपैकी टम्म फुगलेला वडा नरम झाला स्मूथ. दादा खा मस्त आहे. ये तुला पण दही घे. मी खातो तू खा. मस्त चिकनचा रस्सा एक नंबर झालाय. चिकन पण एकदम स्मूथ शिजले. थोडंसं कांदा, सर्वांनी जेवायला या. वाव हे बघा एक नंबर असा वट्टा बनवला आमचा. हे बघा हे ना. हे बघा
एकच नंबर। ये थोड़ा अंदर गया लगता है इसके। हाँ ये थोड़ा अंदर गया इधर से, है ना, कम हो गया उधर से, है ना मटेरियल। हाँ एक लेवल से नहीं आया ना इधर, ऐसा मैं बोल रही थी। ये थोड़ा और बाहर आने से जाने नहीं ऐसा राउंड में लिया ना, राउंड में लिया इसीलिए। हाँ क्या, अच्छा ठीक है, चलो ठीक है। नहीं तो मैं एक लाइन से बोल रही थी ना, लगाने वाला हूँ ना, इधर भी आएगा। अच्छा, एक लाइन ही आएगा ना वो ऐसा, पूरा पट्टा आएगा। अच्छा वही ठीक आहे। एक नंबर झालाय, मस्त केलं। आणि यांनी असं रेषा रेषा कसं केलंय काय माहिती, आता बघूया। हे बघा, हे रेषा रेषा दिसतंय, असं रफ रफ केलंय, तर ते खराट्यांनी केलेलं आहे आणि मस्त काम केलंय। हे बघा, एक नंबर काम झालं, परफेक्ट झालंय ना। प्लास्टर पण एकदम मस्त भारी बनवलंय आणि जागा पण मस्त एकदम लेवलिंग केलेली आहे। पाण्याचा स्लोप सगळा त्यांनी इकडे काढलाय, बरोबर आहे ना, इकडे काढलाय सगळं पाणी, आता तिकडे जाणार नाही असा। हा यांची टेक्निक बघा कशी आहे। हे जे अशा रेषा रेषा आल्यात ना, अशा रफ 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 रफ, म्हणजे पाय घसरू नये, स्लिप होऊ नये, किंवा सिमेंटची पापडी जी निघते ना प्लास्टर केल्यावरती, ती पापडी येऊ नये निघून, म्हणून त्यांनी मिस्त्रीने बघा कसं काम करतोय। हा पहिले ब्रश मारतोय सिमेंट लावून, पहिले कोबा केला, त्याच्यावरती अशी घोटाई केली आणि घोटाई नंतर तो आता ब्रश मारणार, आणि ब्रश मारल्याच्या नंतर ह्या रेषा कशा आल्यात ते पण मी तुम्हाला दाखवते। हे बघा, ही ट्रिक आहे अशी, हे ना, हे बघा अशी खराट्यांची तो अशा लाईनी मारतो, हे ना, तर असं असतंय बघा। जेणे काम तेणे करावे म्हणतात ना, तसं ज्याचं काम त्यालाच बरोबर जमतं। मिस्त्रींचं काम आहे ते मिस्त्र्यांनाच जमतं, व्यवस्थित असं परफेक्ट एक नंबर। हा इथं मी लावल्यात काट्या, कारण इथून सगळी लोक येत आहेत आणि इथून मग सगळं खराब होणार, म्हणून त्यांचा रस्ता असा बंद केलाय। आता संध्याकाळी अशा दोन्ही गाड्या आडव्या लावते, मग कसं होईल, इथून येणार नाहीत कोण। ये लास्ट में अगर बच गया ना तो इसमें डाल देंगे, अभी मत डालो, है ना। हाँ ऐसा ही रखो, बाद में अगर कुछ माल बच गया तो डाल देंगे। परफेक्ट वाटतं। आता कसं वाटतंय ए सनाटा, कसं वाटतंय आमचं घर आता? मस्त वाटतं ना आता नाही, ते ग्लास यायचे आहेत ना, पाणी पियाला दिले त्यांना। तर आता मस्त कलर बिलर मारल्यावर एक नंबर चकाचक होणार आमचं घर। लईच एकदम हे झालेलं। किती वर्ष झाले, कधी बांधलं माहिती काय घर? 2007 मध्ये, तेव्हाचं प्लास्टर होतं या भिंतीचं। हे 2007चं आहे। हा 7ला जेव्हा घर बांधले ना तेव्हाचं प्लास्टर होतं हे। मग ते खालून सगळं पावसाने हे झालं, कारण आमचा शेड आहे ना खूप उंचावरती आहे, जरा खाली पाहिजे होता, मग नसतं एवढं हे झालं।